नमस्कार. चॅनल व्ही प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. सर नमस्ते. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की जर का मनामध्ये सकारात्मक विचार असतील तर मेडिकल सायन्सच्या पलीकडं जे काही अकल्पित, अनाकलनीय जे काही गोष्टी आहेत तर त्या अगदी सहजपणे घडू शकतात. त्याबद्दल डॉक्टरांनी तुम्ही सुद्धा मागच्या भागामध्ये आपल्याला काही उदाहरणं सांगितलेली होती, काही केस स्टडीज तुमच्या सांगितल्यात आणि त्याच वेळेला मी म्हणलेलं होतं की अशा अजून काही केस स्टडीज असतील तर त्या ऐकण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे आणि मला असं वाटतंय की आपले सर्व जे दर्शक आहेत तर त्यांना सुद्धा पॉझिटिव्हिटी कशा अर्थानं आपण घेतली पाहिजे याबद्दलच्या ह्या सगळ्या केस स्टडीज आहेत. तर आज कुठल्या केसबद्दल तुम्ही सांगणार आहात? नाही, आता ॲक्च्युली हे काय माझं पेशंट नाही आहे, पण माझ्याशी रिलेटेड म्हणजे माझं फॅमिली मेंबर, माझी एक बहीण, म्हणजे बहीण समानच आहे ती, आणि शी इज वेल नोन डॉक्टर आहे. ती डॉक्टर म्हणजे सुप्रसिद्ध डॉक्टर आहे बोस्टनमध्ये. अच्छा, अमेरिकेत. आणि ते 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 ती म्हणजे लेट मॅरेजेस, तिथं अमेरिकेत लेट मॅरेज होतात. लेट मॅरेज झाले, मग प्रेग्नन्सी होत नाही. लग्न झाल्यावर एक 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष झाली त्यांचं, म्हणजे रिलेशनमध्ये पण होते थोडे दिवस. एवढ्या सगळ्या कालखंडामध्ये प्रेग्नंट झाली नाही, म्हणून मग तिने म्हणजे IVF वगैरे सुद्धा करून बघितलं. IVF केली, पण समहाऊ म्हणजे कदाचित आता फार वर्षापूर्वीचा तो काळ आहे. तर त्यावेळेस ती, आणि आता ही जी मी केस सांगणार आहे, अशा अनुभव आपल्या खूप, म्हणजे भारतातल्या सुद्धा कित्येक लोकांना ते आलेले असणार आहेत. पण याची स्टोरी इंटरेस्टिंग अशी काय आहे, तर या IVFच्या मी ट्रीटमेंट्स झाल्यानंतर की त्यांनी शेवटी असा निर्णय घेतला की आपण आता विल गो फॉर ॲडॉप्शन, म्हणजे एक ॲडॉप्शनला दत्तक घ्यायचं. दत्तक घेऊया. मग दत्तक घेण्यासाठी मग तिचा फोन आला, म्हणले मी येणार आहे कोल्हापूरला. मग मी बालसंकुलला गेलो. ते म्हणाले आमच्याकडे बेबीज आहेत, परंतु हे इंटरनॅशनल ॲडॉप्शन असल्यामुळं की त्या ॲडॉप्शन सेंटरला सुद्धा म्हणजे फार स्ट्रिक्ट आहे, म्हणजे स्ट्रिंजंट आहे. कारण काय आहे की त्याच्यामध्ये म्हणजे हे काय म्हणतात, बेबी ट्रॅफिकिंग किंवा ही वेगवेगळ्या व्यवसायासाठी म्हणून नेलेले मुलं मुली, ह्या अशा पूर्वीच्या घटना घडलेल्या असल्यामुळं म्हणजे पालकांची पूर्ण चौकशी करूनच ते देतात. कोर्ट ह्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहे, आणि कायदा ह्या बाबतीत अतिशय सेन्सिटिव्ह आहे की ते तुम्हाला हे बाळ ज्या घरी जाणार आहे याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय ते बाळ आता सहजासहजी तुम्हाला मिळत नाही. आणि त्याच्या क्रायटेरियासुद्धा फार स्ट्रिंजंट झालेत. तर हे तर इंटरनॅशनल हे होतं, म्हणजे ॲडॉप्शन होतं. तर इंटरनॅशनल ॲडॉप्शनला कोल्हापूरमध्ये त्यांनी त्या म्हणजे परमिट नव्हतं. मग तेव्हा ती म्हणाली चालेल, म्हणजे पुण्याला जाऊया. मग पुण्यामध्ये सोपोस नावाची संस्था आहे की त्याच्यामध्ये हे इंटरनॅशनल ॲडॉप्शन होऊ शकतं. मग ते सगळं रजिस्टर केलं, सगळं झालं, गेल्यावर मग हे आता ॲडॉप्शन घेणार हे नक्की झालं. एके दिवशी अचानक तिचा रात्री मला फोन आला की म्हणले जरा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणले काय प्रॉब्लेम झाला आहे? नाही म्हणली, मी काय सांगितलं नाही, खरं मी पुण्यात आली आहे आणि मी एक ट्विन मुली ॲडॉप्ट केलेल्या आहेत. आणि दोन्ही प्रीमॅच्युअर आहेत. आता ॲक्च्युली तिचं हे काय त्याला हाऊस पोस्टसुद्धा पीडियाट्रिक्स न्यूरोनेट्रॉलॉजीमध्ये झाली होती. त्यामुळे तिनं हे डेअरिंग केलं होतं की आपण ही बाळं घेऊ शकतो. तर तिला जेव्हा हे कळलं होतं की हे ट्विन्स आहेत, तर ती आणि तिचा नवरा हे दोघं म्हणजे भारतात पुण्याला आले. येताना तिने रेडीमेड दुधाच्या बाटल्या त्याला लावायचं, म्हणजे त्याच्यावर लावणारे निपल हे सगळं ती घेऊन आलेली होती ती. आणि एक 30-40 बाळुती, आपली लंगोटा आणि ते वरचे हे अंगडी टोपडी ते सगळं घेऊन आलेली होती. आणि मग तिचा फोन आल्यावर मी म्हणलं मी तर एकटा जाऊन काय करणार आहे. आमच्या बायकोला म्हणलं चल म्हणलं, कारण तिला अनुभव आहे ना, 2 पोरं झाली होती तिला, मी पोरगंही सांभाळायची. म्हणलं चल म्हणलं जाऊया. रात्री आम्ही गेलो तरी दोघं नवरा बायको अशी डोक्याला हात लावून बसली होती. म्हणलं काय झालं? नाही म्हणले, काय ते बाळांना दोघांना ते प्रीमॅच्युअर झालेले असल्यामुळं ते जे काय हे दूध किंवा फॉर्म्युला जो देतो आहे ते
पचत नाही आहे, तर त्यामुळे त्याला लूज मोशन झालेलं आहे. हम्म. म्हणजे त्यांनी आणलेली सगळी 30-40 सगळी लंगोटा, ते सगळे सगळ्या खराब होऊन बंड्या गेलं. सगळ्या खराब झाल्यात. मग आम्ही काय त्या दिवशी तयारीने गेलो होतो. म्हणलं ठीक आहे, म्हणलं तेच आता काय तर करून इस्त्री-बिस्त्री मारून सगळं काहीतरी केलं. आणि त्याच्याजवळ बघितलं तर काय तर एक 3-4 त्यांनी आणलेले जे काय बाटल्या रेडीमेड हे मिल्क होतं ते हे राहिलं होतं. त्याच्याजवळ फॉर्म्युला होता. खरं फॉर्म्युला कसा करायचा म्हणले. फॉर्म्युला म्हणजे एवढ्या लहान बाळांना देताना समजा अनस्टराईल झालं तर काय करायचं. हम्म, हम्म, तर हम्म. ते सगळं व्यवस्थित म्हणजे हायजिनिकली ते प्रिपेअर केलं तर बाळाला त्रास होत नाही. बरोबर. आम्हाला काय, आम्हाला सगळा अनुभव होताच. सकाळी उठलो गेलो. याला पुण्याला काय त्यावेळेस आता कोल्हापुरात पण असेल, पण ते असे सगळे लंगोटांचे वगैरे 100 घेऊन आलो. 100 ते लंगोटा, 100 ते वरच्या मग बंड्या. 2 बाळांना सांभाळायचं आता ते ते 2. करायचं ते समजा ही अशी बाळं त्या लूज मोशन झालं काय झालं ते वाळेपर्यंत म्हणजे ते पुरलं पाहिजे की सगळं. खरंय. ते आणले एक मोठंच्या मोठं स्टीलचं असं एक पातेलं घेतलं. मग त्या म्हणलं सगळं उकळायला म्हणजे त्या सगळ्या बाटल्या, ते निपल्स, मग आणि ते परत स्टारल टेक्निकनं हे करा म्हणून चिमटा, हम्म. हे सगळं घेऊन आम्ही आलो. तिथंच राहिलो 3-4 दिवस. त्यांचं सगळं सेट केलं. तोपर्यंत बाळं पण जरा सावरली स्टेबल झाली. व्यवस्थित. हम्म. आम्ही आलो परत. ते काय पण त्यानंतर परत तिचा फोन आला, अरे म्हणले लूज मोशन झाले. तर आमचे खरे नावाचे सर लीलावतीमध्ये पिडियाट्रिशियन होते. ते म्हणाले, तू आता पुण्यात काय थांबू नकोस, तू आता ये लीलावतीला. मग लीलावतीला नेलं. खूप तिनं म्हणजे कष्ट केले, सगळं झालं. मग हे सगळं होईपर्यंत ते दोघेही नवरा बायको इथंच होते. आणि त्यानंतर मग तो नवरा म्हणाला की मी पुढं जातो आणि हे परत नंतर येईन. म्हणून तो एक म्हणजे 15 दिवसासाठी परत ह्याला गेला, म्हणजे बोस्टनला गेला. मग तोपर्यंत ही बाळं सगळी स्टेबल झाली, सगळं झालं. युजली इंटरनॅशनल जे ॲडॉप्शन असतं त्या इंटरनॅशनल ॲडॉप्शनला म्हणजे म्हणजे ॲडॉप्शनचं प्रोसेस सुरू झाल्यापासून ऑब्झर्वेशन पिरियड असतो की ओके. त्या कालावधीमध्ये त्यांचे NGOज जे असतात म्हणजे त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते घरी जाऊन बघतात की हे बरोबर संगोपन होतं आहे की नाही, ह्या बाळाला म्हणजे वाढवायचा यांचा उद्देश बरोबर आहे की नाही, चांगला आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ते बघत होते. आणि ते अहवाल कोर्टाला सादर करत होते. आणि जेव्हा 2-2.5-2.25 महिने झाल्यानंतर हे कोर्टाच्या व्हिजिटला गेले, ते कोर्टाला सुद्धा दया आली की एवढे त्रास घेत आहेत तर यांना आपण जायची परमिशन देऊया. म्हणून त्यांनी प्रीमॅच्युअरली त्यांना बाळ परमिशन दिली. घेऊन जायची म्हणजे ॲडॉप्शनची फायनल प्रोसिजर त्यांनी केली आणि त्याला ते बोस्टनला परत गेले. म्हणजे ती आली होती साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ॲडॉप्शनसाठी आली होती. म्हणजे ते 2-3 महिने ते म्हणजे नवरा बायको 1.5 महिना पहिला, नंतरचे 15 दिवस सगळे एकत्र होते. मधला फक्त थोडा कालावधी तो बोस्टनला गेला होता. केले परत. मग ते काय ते तिथं ॲडॉप्शन केल्यावर सुद्धा मॅटर्निटी लिव्ह मिळतेच. जवळजवळ एक 7-8 महिने तिला रजा होती. आणि साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मी म्हणला आपण एक फोन करूया, बघूया काय चाललं आहे. ती म्हणली काय नाही म्हणली, सगळं व्यवस्थित चाललं आहे, आता बाळं सगळी सेट झालेली आहेत. ते आपण घेतलं ते भांडं म्हणले, ते भांड्यात आम्ही सगळ्या उकळतो आहे, ते स्टराईल टेक्निकने ते निपल लावतो आहे. ते म्हणजे कुठेही बाळाला लूज मोशन वगैरे काय इथून पुढं काय ह्याला आल्यावर सुद्धा परत आल्यावर काय झालेलं नाही. म्हणली काय म्हणली, माझी बहुतेक म्हणली आता मेनोपॉज झाला असता. कारण शिवाय मग किती 42 वर्ष त्याचं काय तर वय होतं. म्हणलं झाले पण असेल नाही पण असेल. म्हणलं एक UPT वगैरे काय केलीस का नाही. म्हणले नाही म्हणली. करून बघ की म्हणली. बर. UPT केली, प्रेग्नंट होती. अय्या. अरे म्हणले असं झाले. म्हणलं राहू दे आता काय होतं त्याला काय फरक पडतो आता, हे 2 आहेत. आणि मी सांगतो त्या सप्टेंबर-ऑक्टोबरला ती जी आली होती तेव्हा ती हातात काही न घेता आली, एकही मूल तिच्याजवळ नव्हतं. आणि जेव्हा पुढच्या मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तिच्या भावाचं लग्न होतं तेव्हा या 3 पोरी घेऊन आली. तिचे स्वतःचं एक ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काहीतरी एक झालेलं, ऑगस्टमध्येच बहुतेक झालं होतं मला वाटतं. ऑगस्टमध्ये ही झाली आणि त्या पहिल्या 2 ॲडॉप्ट केलेल्या पोरी. अशी 3 म्हणजे असे सगळे खऱ्या अर्थानं लेकूरवाळी लेकूरवाळी आई डॉक्टरीन
ही आपल्या भावाच्या लग्नाला परत आली. क्या आता बात है. गंमत म्हणजे तुम्हाला सांगतो की ती आता जी पहिली मुलगी, त्या 2 आवळ्या जावळ्या आहेत, त्यातल्या पहिल्या मुलीचा परवा साखरपुडा झाला बर. आणि दुसरी जी ही झाली ती आता मेडिकल ॲडमिशन घेतले तिनं. आणि कदाचित ते इंडियामध्ये सुद्धा म्हणजे त्यांना हे करायला लागतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, जर मेडिसिनमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर इथे वेगवेगळ्या कुठल्याही देशामध्ये जाऊन अनुभव घ्यायला लागतो. बर. तर ती कदाचित म्हणजे भारतात सुद्धा पण येऊ येऊ शकेल. शकेल. ते मग जेव्हा येईल तेव्हा नक्की मी तिला इथं घेऊन क्या येईन. बात है. आणि तिची ही अशी स्टोरी आहे, याला काय म्हणायचं. आता शेवटी इतके दिवस प्रयत्न करून सुद्धा प्रेग्नन्सी नाही झाली, IVF केलं, IUI केलं, प्रेग्नंट नाही झाली. आणि ही म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की त्या 2 बाळाचे तिला आशीर्वाद मिळाले. 2 बाळांच्यामुळं 2 माझं बाळांचा असं पायगुण म्हणणं आहे, आपल्याकडे तसं आपल्याकडे म्हणलं जातं, पायगुण म्हणतात, पायगुण पण म्हणतात. माझं असं म्हणणं आहे की 2 बाळं घरी आल्यानंतर त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मनामध्ये जी आनंद लहरी, पालकत्वाची जी भावना आलेली असेल. त्यामुळे ज्या आनंद लहरी ज्या आल्या, जो पॉझिटिव्हिटीचा हा इफेक्ट आला, त्याच्यामुळे तिचे हॉर्मोन्स, तिचं ओव्ह्युलेशन, ह्याची स्पर्मॅटोजेनेसिस, ह्या सगळ्या चांगल्या झाल्या असणार आहेत. आणि त्यातून हे म्हणजे म्हणजे ह्याला काय मिरॅकल म्हणायचं, पण असंच म्हणजे काय प्रत्येक ॲडॉप्ट केलेल्या कपल्सना मुलं होतात असं नाही. पण पण माझं ह्या तेच एखाद्या म्हणणं आहे म्हणजे की अशा केसेसमध्ये, काही केसेसमध्ये असं होऊ शकतं की मेंदूकडनं ते पॉझिटिव्हिटी जी आहे ती संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड होत असेल, जसं नाही, तुम्ही म्हणून सांगतो की मिरॅकल्स तसं. होतात. खरंय खरंय. याचा अर्थ तुम्ही मिरॅकलची वाट बघायलाच पाहिजे असं नाही. प्रयत्न चालू ठेवायचे. भूकंप होतो कधीतरी, तो काही नेहमी होत नाही, म्हणून आपण भूकंपाची वाट बघायची नाही आहे. तर प्रयत्न हे चालूच ठेवायचे, पण होप्स ठेवून चालू ठेवा. नक्कीच. पॉझिटिव्ह थिंकिंग करा. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेले सल्ले जे काय आहेत हे फॉलो करा, व्यायाम करा, आहार व्यवस्थित करा आणि यातून निश्चितपणे तुम्हाला म्हणजे सक्सेस मिळेल. आणखी मी सांगतो, आणखी थोड्या केसेस अजून काही केसेस मला तेच म्हणायचं सांगा की अजून काही ज्या केसेस आहेत, पण त्या आपण ऐकणार आहोत या छोट्याशा ब्रेक नंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. सर, आपण बोलत होतो काही केस स्टडीजबद्दल आणि ज्या अत्यंत अद्भुत वाटाव्यात अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत काही जणांच्या आयुष्यामध्ये. तर तुमच्या हॉस्पिटलमधला असा काही अनुभव आहे तुम्हाला? आहेत की, आता काय अनुभव आता चालूच आहे आपला. तर ते सांगतो मला की मग आणखीन एक आता जे पेशंट आहे की नाही, त्या पेशंटला आम्ही ग्लायसिफेज प्रेग्नन्सी असं म्हणतो. बर. पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज होतं त्या पेशंटला, म्हणजे सगळेच इन्फर्टिलिटी. आणि माझा असा अजिबात क्लेम नाही आहे की फक्त माझ्याकडेच अशा केसेस होतात, अशा नाही, सगळीकडेच होत असते. सगळीकडे होत असतात. आपण हे फक्त पेशंट्सना एक म्हणजे प्रोत्साहन आणि त्यांना थोडा म्हणजे होप देण्यासाठी हा आपण एपिसोड करतो. त्यांच्या मनातली नकारात्मकता घालवण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये एक आशा की बाबा असं जर का माझ्या बाबतीत घडलं तर असंही घडू शकतं, येस, हे दाखवण्यासाठीचा पण प्रयत्न. याचा अर्थ त्यांनी ते असं म्हणजे माझ्या बाबतीत घडेलच आणि घडणारच असं मनात धरायला आणि नको. डॉक्टर इंद्रेंच्या कडे गेल्यावर नक्की होणार असं माझा अजिबात क्लेम नाही आहे. बरोबर. पण ह्या म्हणजे मला ज्या काय भावलेल्या आणि मला ज्या काय माझ्या प्रॅक्टिसमध्ये दिसल्या काही केसेस आहेत त्याच्याबद्दल मी आता बोलतो आहे. तर मला हे एक सांगायचं होतं की आम्ही जे ग्लायसिफेज प्रेग्नन्सी बोलतो, तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजमध्ये अशा वेळेस म्हणजे आम्ही हे काय म्हणताला मेटफॉर्मिन नावाची गोळी देतो. तर तिला मेटफॉर्मिनच्या गोळ्या तिला खा म्हणून सांगितलं, तर परत दाखवायला ये म्हणून सांगितलं. ही पट्टी काय आलीच नाही. आणि तिचे
पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजमध्ये पेशंटचे MC इरेग्युलरच असते. बरोबर. इरेग्युलरली 2 महिने 3 महिने काहीतरी ते. तिला 3 महिने MC आले नव्हते आणि तपासलं तर काय ते 3 महिन्याची प्रेग्नंट होती. अरे बापरे. म्हणजे आम्ही म्हणून तेव्हापासून म्हणतो आणि मी मग तिला विचारलं, म्हणलं अगं तुला गोळ्या, मी म्हणतो डॉक्टर तुम्ही तेव्हा गोळ्या लिहून दिल्या, मी रोज खाते म्हणली ती ग्लायसिमिक काय इतके दिवस खायचं औषध नव्हतं, पण तिचं नाव त्यामुळं ग्लायसिमिक पडलं. प्रेग्नन्सी पडली. ती डिलिव्हरी झाली, तिला पहिला मुलगा झाला आणि नाव अगेन शी इज प्रेग्नंट. म्हणजे त्याला फक्त ग्लायसिपेज तिला चालू होतं नंतरसुद्धा. तर ते फक्त म्हणजे कशासाठी, तर तिचा शुगर फ्लक्च्युएट होत होती म्हणून ग्लायसिपेज, म्हणून तिचं नाव आम्ही ग्लायसिपेज प्रेग्नन्सी ठेवलं. बर. म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं. आणि स्पॉन्टेनियस प्रेग्नन्सी होणाऱ्या कित्येक पेशंट असे आहेत की म्हणजे IVF फेल झाले त्यांना आपोआप प्रेग्नंट झाले, असे पण आहेत. आता मी तुम्हाला आता आणखीन एक पेशंट सांगतो की ज्या पेशंटमध्ये ऑलरेडी पुण्यामध्ये IVF झालेले 2 वेळा, तिचं लॅप्रोस्कोपी तिथंच झाली होती आणि मग ती म्हणाली की मला IVF करायचं. म्हणलं ठीक आहे, म्हणलं करूया आपण पुढच्या महिन्यात. तिनं त्या महिन्यामध्ये पैसे भरले आणि मी म्हणलं पुढच्या महिन्यात तुझी पाळी आली की आपण करूया. पुढच्या महिन्यात मग तिचाच फोन आला की डॉक्टर म्हणली मी माझी MC आली नाही म्हणून तपासायला गेले आणि मी म्हणली प्रेग्नंट आहे. हो. पण ती रेग्युलर तपासायला यायची, पुण्यावरून कोल्हापूरला यायची. तिचं ही प्रेग्नन्सी सगळी व्यवस्थित झाली, पण गर्भाशयाच्या पिशवीतून अतिशय शॉर्ट होतं म्हणून आम्हाला ॲबडॉमिनल इन्सर्ट लागली, म्हणजे पोटातून तिला टाका घालायला लागला. पण ह्या पट्टीनं मला भरलेले पैसे परत मागितले सुद्धा नव्हते. पण कालांतरानं जेव्हा मी 6वा-7वा महिना लागला तेव्हा तिलाही प्रॅक्टिकली पुण्यावरून इकडे येणं शक्य नव्हतं. मग आम्ही तिला म्हणजे ती पण म्हणाली की मला अटेंडंट कोण नाही, त्यामुळे पुण्यातच डिलिव्हरी होती. म्हणलं ठीक आहे. मग आम्ही पण तिचे पैसे रिफंड केले आणि तिला पण बाळ झालेलं आहे. आता बाळ ते साधारण 3-3.5 महिन्याचं आहे. बर. त्याच कालावधीमध्ये आणखीन एक बेळगावचं पेशंट. बर. तर तिला आता AMH हा स्त्रीबीज निर्मिती म्हणजे किती प्रमाणात होऊ शकते किंवा त्याचं प्रमाण किती आहे, तिची स्त्रीबीज निर्मितीचं म्हणजे शक्यता किती आहे, ह्याचं ते एक म्हणजे हे आहे, मोजमाप आहे. बरोबर. तर ते AMH एकदम लो होतं. तर म्हणून आम्ही तिला सांगितलं की तुला होम डोनर प्रोग्राम करायला पाहिजे. होम डोनर प्रोग्रामचं असं आहे की तुम्हाला लिगली जेव्हा तुम्ही होम डोनर करता तेव्हा त्याचे सगळे डॉक्युमेंट्स ART च्या नियमाप्रमाणे करायला लागतात. म्हणजे त्या दोन्ही नवरा आणि बायको ह्या दोघांचंही ॲफिडेविट लागतं म्हणजे मॅजिस्ट्रेट पुढं की आमचं असं हे काय म्हणतात त्याला, बायोलॉजिकली हे बाळ आमचं नाही आहे, हे बाळ म्हणजे हे जे ओम डोनरसुद्धा जे असतात ते सुद्धा तुम्ही असे रँडमली कुणाचंही घेऊ शकत नाही. बरोबर. तर त्या ओम डोनर म्हणजे सप्लाय करणाऱ्या सुद्धा रजिस्टर्ड मान्यताप्राप्त हे असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे ते केंद्र आहेत. ते म्हणजे मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, नंतर सोलापूरमध्ये आहे. तर त्यांच्याकडूनच तुम्ही ऑफिशियली हे होम डोनर घेऊ शकता. आणि ते पण घेण्यापूर्वी म्हणजे ART कायदा इतका स्ट्रिक्ट आहे की ते होम डोनर तुम्ही कुठल्या पेशंटसाठी घेताय, कोण त्याचं डोनर आहे, ह्या दोघांचेही सगळे कागदपत्र ते सगळे रजिस्टर करायला लागतात. आणि ते रजिस्टर केल्यानंतर मग तुम्ही भविष्यात कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी. समजा आता उद्या त्यावेळेस आपण हे काहीच केलेलं नाही आणि त्या दोघांचं नवरा बायकोमध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि तो जर म्हणाला की हे बाळ माझं नाहीच आहे, म्हणजे समज जेव्हा तुम्ही डोनर स्पर्म घेता तेव्हा, किंवा मग हे काय म्हणतात ते आई एखाद्या वेळेस क्लेम करायला लागली की हे म्हणजे जेनेटिक अर्थात डोनर्स जे असतात हे ॲनॉनिमस असतात. म्हणजे या डोनरला रेसिपियंट म्हणजे ज्यांच्याकडे जाणार आहेत, म्हणजे बाळ तयार करण्यासाठी अंडी किंवा ओम त्यांना ते डोनेट करणार आहेत, त्यांचं काही माहिती नसते. दीज आर ऑल कॉन्फिडेन्शियल थिंग्स. बरोबर. पण पूर्वी जेव्हा ह्या गोष्टी म्हणजे इतक्या स्ट्रिक्ट नव्हत्या
तेव्हा काही वेळेस त्या डोनरला माहीत असायचं की आपलं बाळ कुठं आहे. मग ती सुद्धा ती जेनेटिकली ते माझं बाळ आहे वगैरे असे काही म्हणजे केसेस केसेस पूर्वी घडलेल्या झालेल्या असतील अशा असल्यामुळे आता हा कायदा जो आहे ना असा स्ट्रिक्ट फार झालेला स्ट्रिक्ट आहे. आणि स्ट्रिंजंट झालेला आहे. हम्म. मग ते सगळं करून घेतलं आम्ही, सगळे ॲफिडेविट केलं, सगळं झालं. म्हणलं ये बाई पुढच्या वेळेस आपण तुझं हे डोनर मागूया त्या संस्थेकडून आणि आणि त्यावेळेस मात्र ते शुक्राणू जे आहेत हे त्याच्या स्वतःच्या नवऱ्याचेच घ्यायला लागतात. बरोबर. फक्त ओवम जो आहे तो ओम दुसऱ्याचा घ्यायला लागतो. दुसऱ्याचा घ्यायचा. म्हणजे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर ही जी आई आहे म्हणजे ती जी पार्टनर आहे, फिमेल पार्टनर, ही शी इज ॲज गुड ॲज सरोगेट फॉर दॅट. अगदी. म्हणजे ती सरोगेट मदर असल्यासारखंच आहे. कारण तिचा जेनेटिकली ह्या गर्भाशी काही संबंध नसतो. नवऱ्याचा आहे. आहे, हम्म. ओम डोनरचा आहे, पण तिचा काहीच नसतो. ही प्रक्रिया आमची सगळी सुरू झाली आणि ही म्हणली की मी प्रेग्नंट आहे. ह्या दोन्ही म्हणजे पुण्याची केस आणि बेळगावची केस, ह्या दोन्ही केस ॲट अ टाईम प्रेग्नंट झाल्या. बर. म्हणजे याला म्हणायचं काय मग? हम्म. कित्येक वेळेस तुम्हाला सांगतो की म्हणजे IVF फेल झालं. IVF फेल झालं म्हणून हे केलं, काय म्हणतात त्याला, की तिला म्हणलं की आपण पुढच्या वेळेस तुझं 2 सेट तयार होते, दुसऱ्या सेटला आपण ट्रान्सफर करूया. हम्म. कुठलं काय, तिकडे प्रेग्नंट झाली ती. कित्येक वेळेस तुम्हाला सांगतो माझ्याजवळ तर असा एक पेशंटची हे आहे की 2 म्हणजे जावा एका जावेला ट्युबरक्युलोसिस ॲबडॉमेन, त्यामुळे तिला ओव्ह्युलेशन होत नव्हतं. म्हणून दुसरी जी हेल्दी जाऊ होती त्या जावेनं हिला ओम डोनेशन केलं, बर. ती प्रेग्नंट झाली. ॲट द सेम टाईम ह्या जावेला जिनं डोनेट केलं होतं ती पण पण प्रेग्नंट झाली. कारण तिच्या ज्या काही उरलेल्या ओवा होत्या, हे फार फार वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. आता ते जन्मलेलं बाळ जे आहे ना त्याची बायको आता प्रेग्नंट आहे. म्हणजे ह्या अशा सगळ्या गोष्टी म्हणजे मजेशीर होतात. दुसरं आमच्याकडे तर म्हणजे असे पेशंट आहेत की इवन म्हणजे त्यांना पूर्वी IUI केलं आहे. आम्ही स्वतः आमच्या हॉस्पिटलमध्ये IVF केलं आहे. अशी तर एक डॉक्टर आहे, ह्या कोल्हापुरातली एक डॉक्टर आहे, वेल एज्युकेटेड MBBS डॉक्टर, की तिला IVF ती म्हणली नाही मी फेडअप झाले, मला आता IVFच करायचं. म्हटलं ठीक आहे, म्हटलं IVF करतो ना. IVF फेल. IVF फेल कसं, तर ज्या दिवशी हिचं ओम पिकअप करायचं होतं त्या दिवशी हिला लूज मोशन झाले. हो. आणि त्या काळामध्ये तेव्हा फ्रीजॉल वगैरे असं काय नव्हतं, की त्यावेळेसच फ्रेश ट्रान्सफर केले जायचे. तिला इन्फेक्टिव्ह तिला एपिसोड असल्यामुळे ती काय प्रेग्नन्सी झाली नाही. पण ही म्हणले सर आता माझं हे केलं, मला एक IUI ट्राय करा. म्हणलं चला IUI ट्राय करूया. IUI ट्राय केलं, ती प्रेग्नंट झाली. पहिल्या वेळेस IUI केल्यावर प्रेग्नंट झाली, ती पहिली मुलगी झाली. दुसरं जी प्रेग्नन्सी आहे ही फक्त ती म्हणली मला आता वेळेस फक्त गोळ्या द्या. दुसरी प्रेग्नन्सी झाली, मुलगा झाला. आणि तिसऱ्या वेळेस तर काहीच खाल्लं नव्हतं. मी म्हणलं अगं तू काय डेअरिंगबाज आहेस का? म्हणले नाही. म्हणलं होऊ द्या. म्हणले फार मी सोसलं आहे, म्हणजे 3 होऊ दे, मला काय होत नाही. म्हणलं तू पुढं मागं ह्याला इलेक्शन काय नाही म्हणले. तर आता तिला 2 मुलीने 1 मुलगा आहे. त्याच्याच बरोबरच्या आणखीन 2 पेशंट आहेत असे की ज्यांना म्हणजे ऑलरेडी IVF फेल झाले आणि IUI करून प्रेग्नंट झालेले आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी IVF हेच उत्तर आहे असं नाही. आणि इवन अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमध्ये कुठल्या क्लोमिफेन सिट्रेट, कुठली लेट्रॉझॉल किंवा कुठल्या ट्रीटमेंट किंवा कुठली तुमच्यावर होणारी परमेश्वराची कृपा यातून तुम्हाला सक्सेस मिळेल आणि म्हणजे तुमचं स्वप्न जे आहे हे पूर्ण होईल हे खरोखर सांगता येत नाही. त्यामुळं प्रयत्न तर करत राहा, प्रयत्न केलेच पाहिजेत. प्रयत्नांती परमेश्वर ते तर करत राहिलेच पाहिजे. पण ॲट द सेम टाईम हॅव होप्स, की होपफुल असणं हे फार गरजेचं आहे. आणि होपमधून खरोखर तुम्हाला कधी ना कधी परमेश्वर फळ देऊ शकतो हे मला फक्त सांगायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही कधीही असं क्लेम केलं नाही पाहिजे
की माझ्या आय व्ही एफ सेंटर हां, आय व्ही एफ सेंटरमध्ये काही जे पेशंट आहेत की नाही, त्याला ओम डोनर प्रोग्राममधून प्रेग्नन्सी झालेली आहे, की पोस्ट मेनोपॉझल पेशंट आहेत की ज्यांच्यामध्ये स्त्रीबीज निर्मिती नाही आहे. दीज आर ऑल मिरॅकल. त्यात काय त्यांना त्याबद्दल हे काय म्हणजे दुमत काहीच नाही आहे. बरोबर. परंतु काही यंग पेशंट्स आहेत, त्यांना जे आता घाईघाईनं मला आता आय व्ही एफच करा, मला आय व्ही एफ करून मग प्रेग्नन्सी करा, हे असं म्हणण्यापेक्षा जर काय तुमची अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी जर असेल, तर पॉझिटिव्ह होप्स, मग तर रिस्टोरेशन ऑफ नॉर्मल ॲनाटॉमी हं, हं. आणि त्या दोघांनी आपला ॲप्रोच जर पॉझिटिव्ह ठेवला, त्या दोन्ही म्हणजे कपल नवरा बायको दोघांनी, तर यश हे मिळू शकतं. त्यामुळं बी होपफुल आणि जे कपल्स आहेत की ज्यांना आत्तापर्यंत म्हणजे प्रेग्नन्सी नाही झाली, त्यांना लवकरात लवकर प्रेग्नन्सी व्हावी असं. आणि शेवटी हा आधार आहे, नाही असेल तर आय व्ही एफ हा आहे. बरोबर. पण आय व्ही एफसुद्धा काही 100% सक्सेसफुल होत नाही. त्यामुळं तुम्ही प्रयत्नशील राहा आणि त्यातून तुम्हाला यश नक्कीच मिळेल असं असे मला वाटतंय. आता खात्री आपण वाटते. वेळ संपत आलेली आहे करेक्ट. आणि पुढच्या वेळेस आपण नवीन सब्जेक्ट घेऊन परत नक्कीच. आहेच. पुढच्या वेळेला नवीन विषयासह येणारच आहोत. पण गेले 2 एपिसोड आपण बघत आहोत, की जर का मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल किंवा सकारात्मकता जर का असेल, तर कितीही आपल्यामध्ये अपयश पहिल्यांदा आलेलं असलं तरीसुद्धा कधी ना कधीतरी यश हे आपल्याला नक्की मिळू शकतं. आणि त्याचीच काही उदाहरणं डॉक्टरांनी गेल्या 2 एपिसोडमध्ये आपल्याला सांगितलेली आहेत. मला असं वाटतंय की ह्याच्यात मागचा जो एक छान थॉट आहे आणि तो म्हणजे की जर का तुमचा मेंदू सकारात्मक असेल, तर सगळ्या गोष्टी सकारात्मक होत जातात. त्यामुळं आपण सुद्धा याच सकारात्मक नोटवर आजचा एपिसोड इथंच संपूया. पुढच्या एपिसोडमध्ये वेगळा विषय घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा येतोय. बघत राहा चॅनल बीवर आरोग्य मंत्रा.